नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, केंद्र सरकार यांची महत्त्वाची अशी पीएम सन्मान निधी योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पीएम सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केलेली आहे आणि या योजनेच्या अनुषंगाने आतापर्यंत शेतकऱ्यांना एक हप्ता या योजनेचा मिळालेला आहे आणि 2 हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये अजून शेतकरी आहेत। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना कधी मिळणार, त्याचबरोबर पीएम सन्मान निधी योजना जी की केंद्र सरकारची योजना आहे, या योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याविषयी थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मित्रांनो सुरू करूया। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी मिळणार आहे। पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ येथे या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचं वितरण देखील जी की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे महाराष्ट्र राज्य सरकारची, या योजनेचे 2 हप्ते शेतकऱ्यांना प्रलंबित होते। तर हे दोन्ही हप्ते देखील शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारी म्हणजे बुधवारीच मिळणार आहेत। तर मित्रांनो, केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून 4 महिन्यातून एकदा प्रत्येकी 2000 रुपयाची अर्थात वार्षिक 6000 रुपयाची मदत करण्यात येते। त्यानुसार या योजनेचा 16वा हप्ता राज्यातील 87,96,000 शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी दिनांक 28 तारखेला हा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे। या हप्त्याच्या माध्यमातून 1943 कोटी 46 लाख रुपयाची मदत ही शेतकरी मित्रांना मिळणार आहे। राज्यात नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे 3800 कोटीचे यावेळी वितरण करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना निश्चितच उत्पन्न देण्याकरता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविल्या जात आहे। निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्य 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यामध्ये वार्षिक 6000 रुपये त्यांच्या आधार डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत्या। योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,13,60,000 शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यामध्ये 27,638 कोटी रुपयाचा लाभ देण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, 1,943 कोटीचे जवळपास वितरण या योजनेच्या माध्यमातून होणार आहे। या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीचा 16वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे। तसेच राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसऱ्या हप्त्याचा एकत्रित लाभ देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे। पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यामध्ये 1,943 कोटी 46 लाख रुपयाचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण 87,96,000 शेतकरी कुटुंबांना या पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, पीएम किसान योजना जी काही केंद्र सरकारची योजना आहे, या योजनेचा उत्सव दिवस 28 फेब्रुवारीला साजरी केला जाणार आहे। केंद्र सरकारने 28 फेब्रुवारी हा दिवस देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहे। त्यानुसार कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका, गाव पातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र, सामायिक सुविधा केंद्र या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहे, अशी माहिती कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांनी या ठिकाणी सांगितले आहे। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे प्रलंबित असलेले 2 हप्ते, त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 15वा हप्ता जो की प्रलंबित होता, तर हे 3ही हप्ते म्हणजे जवळजवळ 6000 रुपये शेतकरी यांना 28 फेब्रुवारी बुधवारी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे। तर हे महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच असेल की शासनाचे वेगवेगळे शेती संबंधी निघणारे GR असतील, शेती संबंधी निघणाऱ्या योजना असतील,
व उपयुक्त अशी माहिती घेऊन आपण नेहमीच आपल्या या चॅनलवरती येण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।